वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत इयत्ता 9वीचा धडा चालला आहे आपला 5वा वृष्टी. वृष्टी म्हणजे पाऊस. त्यामध्ये आपण पाहिलं वृष्टीचे प्रकार, पावसाचे प्रकार, आरोह प्रकारचा पाऊस, प्रतिरोध प्रकारचा पाऊस, आवर्त पाऊस. त्यांच्या आकृत्यासुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत. आता आपण पान नंबर 47वरील आकृती बघत आहोत. पर्जन्य मापकाची म्हणजेच पाऊस मोजण्याची, आणि ती आकृती तुम्हाला काढून नावेसुद्धा द्यायची आहेत. धुके, दव आणि दहिवर हे सुद्धा आपण काल बघितलं आहे. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन ते जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यामुळे धुके तयार होते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अति थंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूच्या भूपृष्ठभागावर चिकटतात. यालाच काय म्हणतात? दवबिंदू. आता आपल्याला वातावरणात सकाळी सकाळी हे पाहायला मिळतात दवबिंदू, धुके आणि दहिवर. हवेचे तापमान 0°C कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात व त्या गोठलेल्या दवबिंदूंना काय म्हणतात? दहिवर. हिवाळ्यात दव दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आता आपण बघूया वृष्टीचे परिणाम. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ म्हणतात, म्हणजेच काय म्हणतात? महापूर. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण म्हणजेच कोरडा दुष्काळ पडतो. त्यामुळे विविध स्थिती उत्पन्न नष्ट होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता भासते. पिकांचे नुकसान होते. अन्नधान्य आयात करावे लागते. अन्नधान्य. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या भारतात फक्त शेती हाच व्यवसाय मुख्य केला जातो. त्यामुळे शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाईमार्ग यावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे धुक्यामुळे काय दिसेनासे होते. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवर पिकांना मारक ठरते. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. आता बघूया आपण आम्ल पाऊस. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेतील विविध वायू मिसळले जातात. या वायूची हवेतील बाष्पाची रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली येतात आणि या आम्लासह पडणाऱ्या पावसास काय म्हणतात? आम्ल पर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यासाठी हानिकारक असतो. आता आपल्याला इथे विचारला आहे प्रश्न, आम्ल पर्जन्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती. आता आम्ल पर्जन्य म्हणजे आम्ल प्रकारचा पाऊस जर पडला तर पिकांचे अतोनात नुकसान होते. पिके, पाने करपतात. तसेच लोखंड, पूल वगैरे झिजतात. अतोनात नुकसान होते. हा धडा आपला संपलेला आहे. याचा स्वाध्याय आपण बघूया.